कोथिंबीर शिवाय पदार्थाला चव येत नाही. सुकी मसालेदार भाजी असो किंवा वरण असो, वरून भुरभुरण्यासाठी कोथिंबीर हवीच. कोथिंबीर पदार्थाची चव वाढवते. कोथिंबीर खाल्ल्याने आरोग्याला अनेक फायदे होतात. अनेकदा बाजारातून आणलेली कोथिंबीर खराब होते, पाने पिवळी पडतात. त्यामुळे तिला जास्त दिवस साठवून ठेवणं थोडं कठीण काम होऊन बसते. पण काही सोप्या पद्धतीने आपल्याला फ्रीजशिवाय आठवडाभर कोथिंबीर ताजी आणि हिरवीगार ठेवता येईल. कोथिंबीरीच्या पानामध्ये भरपूर ओलावा असतो. तो ओलावा उष्णता आणि हवेच्या संपर्कात आल्यामुळे कोथिंबीर लवकर खराब होते. जर योग्य पद्धतीने साठवले नाही तर अवघ्या 2 दिवसात पाने पिवळी किंवा काळी होऊ लागतात. बऱ्याचदा आपण कोथिंबीर पॉलिथिनमध्ये गुंडाळून ठेवतो, ज्यामुळे जास्त ओलावा निर्माण होतो, ज्यामुळे पाने देखील कोमेजतात. सगळ्यात सोपी पद्धत म्हणजे कोथिंबीर पाण्याने स्वच्छ धुवून सुकवा. यानंतर सुती कापडात किंवा मलमलच्या कापडात गुंडाळा. टोपली किंवा झाकण असलेल्या भांड्यात ठेवा. हवेपासून दूर ठेवल्यास आठवडाभर पाने ताजी राहतात. गावाकडच्या बाजूला अनेक जण मातीच्या भांड्याचा वापर करतात. जर आपण कोथिंबीर मातीच्या भांड्यात झाकून ठेवली तर दीर्घकाळ टिकण्यास मदत होईल. मातीची भांडी थंड असतात, ज्यामुळे कोथिंबीर फ्रेश राहील. जर आपण कोथिंबीर झाकण असलेल्या डब्यात ठेवली तर त्यात लिंबाची साल घाला. यामुळे ती लवकर खराब होणार नाही. लिंबाच्या सालीमुळे बॅक्टेरियांचा प्रसार रोखला जातो आणि पाने हिरवीगार राहतात. अनेकदा कोथिंबीर आपल्याला मुळासहित मिळालेली असते. अशा वेळी आपण त्याची मुळे मातीने झाकली तर पाने आठवडाभर ताजी राहतात. यासाठी मुळांना थोडे ओले करा आणि कापडाने झाकून ठेवा. आपल्याकडे फ्रीज नसेल तर आपण वर्तमानपत्रात कोथिंबीर ठेवू शकतो. यासाठी आपल्याला कोथिंबीर स्वच्छ करून वर्तमानपत्रात गुंडावी लागेल. वर्तमानपत्र जास्त ओलावा शोषून घेते आणि पाने बराच काळ ताजी ठेवते. कसा वाटला माझा आजचा व्हिडिओ? आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब करा. थँक्यू.